नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी खूप 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 खुश आहे, कारण आपल्या चॅनलचे 3000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. म्हणजे 3050 म्हणजे 80पर्यंत तरी गेलेले आहेत. 3080च्या पुढे गेलेले आहेत. त्यामुळे मी खूप खुश आहे, कारण खूप खूप कष्ट करावं लागलं मला एवढं करण्यासाठी. व्हिडिओ खूप सारे अपलोड करावे लागले आणि 4000 आपल्या वॉच टाईम आहे ना, तो कंप्लीट करण्यासाठी तर खूप कष्ट करावं लागतं. आणि खालचे मिलियन, 10 मिलियन, 3 मिलियन कंप्लीट करायला पण खूप कष्ट करावं लागतं. खूप सारे व्हिडिओ अपलोड करावे लागतात, डेली ब्लॉगिंग करावं लागतं, शॉर्ट्स टाकायला लागतात. मी बऱ्यापैकी भरपूर शॉर्ट्स टाकलेले आहेत, व्लॉगिंग मोठे व्हिडिओ पण टाकलेले आहेत, रेसिपीचे टाकलेले आहेत, व्लॉगिंगचे टाकलेले आहेत. त्यावेळी कुठे आता 3000 सबस्क्रायबर झालेले आहेत. आणि फक्त 6 महिन्यामध्ये मी हे चॅनल डिसेंबरमध्ये चालू केलेले आहे, पण इतका वेळ लागला की माझे 3000 सबस्क्रायबर कंप्लीट होण्यासाठी. आणि मला विश्वास आहे माझे 100 1,00,000 किंवा 100K लवकरच कंप्लीट करायचा मी प्रयत्न करत आहे. आणि त्यासाठी तुमची सपोर्टची गरज आहे. डेली ब्लॉगिंग माझं कसं वाटतं मला सांगा. आत्ता सकाळी तर मी डबा वगैरे बनवत आहे, माझी अंघोळ वगैरे झालेली आहे, देवपूजा झालेली आहे, चपात्या एका साईडला करत आहे, लागलीच मी भाजी पण करत आहे. एका तव्यावर चपाती, एका तव्यावर भाजी, ओट्यावर असा भरपूर असा पसारा पडलेला आहे. आणि मुलीचा डबा झाल्याशिवाय मी हा पसारा आवरू शकत नाही, कारण 7 वाजता तर सोडायला जावं लागतं मला. त्यामुळे मला पटपट करून घ्यायचं आहे. तिला खायला सकाळी मी ॲपल, अंडे वगैरे काहीतरी देत असते. आणि डब्याला कंपल्सरी पोळी भाजीच देत असते, चपाती आणि भाजीच स्कूलमध्ये लागते. नंतर मला नाश्त्याचं पण बनवायचं होतं. आणि इतकी खुश होते ना मला, या खुशीच्या ह्याच्यामध्ये मी भरपूर पटपट आवरलेलं आहे. त्यानंतर मग तिला सोडायला गेलेली आहे. आणि जर तुम्ही चॅनल चालू करण्याचा तुमचा विचार असेल तर तुम्ही बिनधास्त करू शकता. थोडासा स्ट्रगल आहे, घरी बसून तुम्ही हे खूप चांगलं करू शकता, जॉबवाले पण करू शकतात. आठवड्यातून एकदा 4-5 व्हिडिओ फक्त तुम्ही तयार करून ठेवायचे आणि आठवडाभर तुम्ही ते वापरू शकता. सॅटर्डे संडेला पण तयार करून ठेवू शकता तुम्ही. आणि मी कसं ब्लॉगिंगचं आणि रेसिपीचं जास्त असतं, फिरायला वगैरे गेलेले असतात. आणि माझं दुसरं पण चॅनल आहे, मी सारखी सांगत असते, ईशा गीताज क्रिएटिव्हिटी रांगोळीचं चॅनल आहे. तिथे तर माझे 3 लाखाच्या वर सबस्क्रायबर आहेत. मला सिल्वर प्ले बटन पण भेटलेलं आहे. कोणत्या तरी एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल. कारण सगळ्याच क्षेत्रामध्ये कोणताही तुम्ही यूट्यूब चॅनल कोणत्याही फील्डमधलं चालू केलं तर तिथं स्ट्रगल आहे. खूप नशीबवान असतात, त्यांचं 1-2 व्हिडिओमध्ये चॅनल मॉनिटाईजसुद्धा होतं. कारण होतं माहीत नाही, ते लकी असू शकतात, पण खूप प्रयत्न करावा लागतो. 2-3 वर्ष पण घेतं आणि त्यासाठी आपल्याला भरपूर व्हिडिओ पण टाकावे लागतात. आणि मग होतं. पण आता माझे बऱ्यापैकी वॉच टाईम कंप्लीट झालेला आहे. आणि आता मला वॉच टाईम कंप्लीट पूर्ण करायचा आहे आणि चॅनल मॉनिटायझेशन करण्याच्या मी मार्गावर आहे. आणि मला ते पटकन लवकर करायचं आहे. आणि मला आवडतं यूट्यूबवर काम करायला. माझे 3 चॅनल आहेत. दुसऱ्याला थोडासा इश्यू आलेला आहे, त्यामुळे मी जास्त व्हिडिओज टाकत नाही आहे तिथे, पण लवकरच तो सॉर्ट होईल इश्यू. आणि तिथे पण 1 लाखाच्या वर सबस्क्रायबर आहेत. दुसऱ्या चॅनलवर 3 लाखाच्या वर सबस्क्रायबर आहेत. आणि इथं आता 3080 तर झालेले आहेत. म्हणजे 4000 तर होतीलच, पण मला लवकरात लवकर ह्याचं पण 100K कंप्लीट करायचं आहे. आणि फक्त थोडा स्ट्रगल आहे, सगळंच घरचं बाहेरचं, आणि मी क्लास पण घेते. हे सगळं बघून मला सगळं करावं लागतं. तर ठीक आहे, तुम्ही पण चॅनल चालू करणार असाल तर करा. आता मी पटपट स्वयंपाक आवरते.
तिला स्कूलमध्ये सोडायला चाललेली आहे. आणि हा शूज मी नवीन घेतलेला आहे बरं का, आणि झुडिओमधून घेतलेला आहे. खूप छान आहे म्हणून तुम्हाला मी दाखवत आहे. ग्रिप खूप छान येते चालायला आणि वॉकिंग करण्यासाठी खूप कम्फर्टेबल आहे. तिला स्कूलमध्ये सोडलं आणि आता मी वॉकिंग करण्यासाठी गार्डनमध्ये पोचलेली आहे. खूप छान वातावरण होतं, त्यामुळे किती चालावं आणि किती नको असं वाटत होतं. मला तर चालायला खूप आवडतं. आणि इथं या सिनियर सिटीजन बायका आहेत ना, खूप छान एन्जॉय करत असतात, एक्सरसाइज करत असतात, हास्य क्लब, हसणं वगैरे खूप चांगलं करत असतात. असं प्रत्येक बाईनं केलं पाहिजे. घरी आले त्यानंतर मग काय घरचं रुटीन परत नाश्त्याला केला होता मी रवा उत्तापा. उत्तापा करायचा म्हटल्यानंतर थोडंसं सांबार, म्हणजे मी शेवग्याच्या शेंगाचं पातळ सांबार करत असते मुगाची डाळ टाकून. आणि रवा तर मी सकाळी आंघोळ केल्यानंतर लगेच मी भिजवून ठेवला होता. आणि मी बाहेर जाताना पॅन्ट चेंज केली होती, परत आत्ता चेंज केलेली आहे. तुम्ही म्हणाल काय असं दिसते वगैरे, कारण ही घरची पॅन्ट म्हणजे स्वयंपाक करताना मला बरं पडतं, हे कम्फर्टेबल असतं. ती वॉकिंगसाठी दुसरी घातली होती. आणि त्यानंतर आता मी हे बॅटर मी तव्यात टाकून घेणार आहे. थोडं घट्टच केलं होतं पण इतका मस्त लागत होता. आणि हे मी ताकामध्ये रवा भिजत घातलेला. लोणी काढते मी, लोणी काढल्यानंतर जे ताक शिल्लक राहतं ना त्याच्यामध्ये मी हा रवा भिजत घालते आणि उत्तापा करत असते का, म्हणजे ताक पण वेस्ट जात नाही आणि काय नाही. कधी कधी ताकाची कढी पण करते त्या, पण आत्ता मला नाश्त्याला काहीतरी वेगळं पाहिजे म्हणून आपलं मी हे करत असते, उत्तापा करत असते. कधी आप्पे पण होतात चांगले ह्याच पिठाचे. ज्या पिठाचा उत्तापा करणार आहे त्याचंच तुम्ही आप्पे पण करू शकता. तर खूप छान असं झाला होता. सांबार पण खूप छान झालं होतं, घरच्यांना तर खूपच आवडलं. आणि मी केलेलं सगळंच माझ्या घरच्यांना खूप आवडतं. कधीच म्हणजे हे करत नाहीत, कारण मी माझं कौतुक नाही करत, मी स्वयंपाक खूप चांगलाच करत असते. आणि तर आता इथं उत्तापा तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवते बघा. थोडासा जाड टाकलेला आहे पण खूप छान सॉफ्ट, अगदी मी आपला स्पंज डोसा असताना तसा टाईपमध्ये लागत होता. तर पलटी पण टाकलेला आहे पण खूप चांगला लागत होता. तुम्ही असाच बनवता का, मला नक्की कमेंट करून सांगा. किंवा तूप जे आपण लोणी काढलेलं असतं त्यावेळी तव्यात जे ताक राहतं ना, त्या ताकाचं तुम्ही काय करता हे पण मला नक्की सांगा. मी तर असंच करत असते. मला ताक म्हणजे जास्तीत जास्त मी टाकून देण्याच्या भानगडीत पडत नाही. त्यात जे राहिलेलं असतं त्याच्यातूनच काहीतरी मी वेगळं बनवत असते. तर उत्तापे पण खूप छान झाले होते, तुम्ही पुढे बघू शकता. मी पण खाल्ला. मुलीला तर काय मी सकाळी ॲपल देऊन पाठवलेलं.
शेअर आणि कमेंट्स करा. आणि असेच तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा, खूप प्रेम द्या. आणि माझे डेली व्हिडिओ आवडतात का, फिरण्याचे आवडतात का, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझी पुरणपोळी आवडते का हे पण मला नक्की कमेंट करून सांगा, कारण माझी पुरणपोळी खूप खूप व्हायरल होत असते. आणि तेलाची पुरणपोळी अस्सल महाराष्ट्रीयन बनवत असते मी. ती तुम्हाला आवडते का नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून काय कलेक्शन्स वगैरे तुम्हाला बघायला आवडतील का ते पण मला दाखवायला तुम्हाला आवडेलच. आणि लवकरच मी माझ्या किचनची छोटीशी टूर पण तुम्हाला देणार आहे, होम टूर पण देणार आहे. तर तुम्ही फक्त मला सपोर्ट करा.